नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा एम टी व्हीमध्ये मी हर्षद वैद्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला नवीन उपक्रम स्टार्टअप फर्स्ट यामध्ये आपल्या स्टार्टअपबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रियांका दरेकर मॅडम. त्यांच्या मिराकी असोसिएट्स या उपक्रमाबद्दल या स्टार्टअपबद्दल त्या आपल्याशी बोलणार आहेत. चला आता मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तुमच्या स्टार्टअपबद्दल तुमचा प्रवास, तुम्ही उद्योग असं तर स्वतःला सुरू करायचा आहे आणि तुम्ही कोरोनासारख्या एका पॅन्डेमिकच्या अनिश्चिततेच्या काळात तुम्ही उद्योग सुरू केलात. तर तो प्रसंग काय होता आणि तुम्ही मला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे ही प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली? साधारण जे माझा प्रवास हा सुरू झाला म्हणजे अगदी कॉलेजनंतर जेव्हा नोकरी सुरू झाली, नोकरी करणं आणि तो सगळा प्रवास होता अवघा म्हणजे लाईक 9 वर्षाचा काळ तो होता नोकरी करत असताना. मग ते थोडं लक्षात आलं की बाबा नाही, आता आपला तेवढा एक्सपिरियन्स झालेला आहे माझ्या फील्डमधला. सो आपण आता बाहेर पडून एका पर्टिक्युलर मी ज्या फर्मबरोबर काम करत होते, सो ती फर्म एका बँडविड्थच्या खाली काम नाही करत. सो मी जशी माझी कंपनी आहे, फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपण. लाईक वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल क्लायंटच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्याच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आपण इथे देतो. ज्यामध्ये हाऊसकीपिंग असेल किंवा सिक्युरिटी सर्व्हिसेस असतील किंवा इतर काही पेस्ट कंट्रोल असेल, डिसइन्फेक्शन असेल, अशा फॅसिलिटीसाठी लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सुविधा आहेत. सो त्या अनेक वेंडर्सकडे न जाता किंवा अनेक क्लायंट प्रेफर काय करतात की अनेक वेंडर्सकडे न जाता मी एका वेंडरला कनेक्ट होईल आणि ते माझ्या फॅसिलिटीची पूर्ण काळजी घेतील. सो तो एक म्हणजे नोकरी करत असताना मी ज्या बॅनरखाली काम करत होते, तर तिथे मला ती कन्सेप्ट फार चांगली वाटली आणि असं वाटलं की या ज्या बँडविड्थच्या खाली आपली कंपनी जात नाही आहे, त्या बँडविड्थच्या खाली जाऊन आपण ही सर्व्हिस दिली पाहिजे. कारण की मी एका MNC बरोबर काम करत होते आणि तिथले अनुभव खूप चांगले. तिथे बरंचसं शिकण्यासारखं मिळालं. हाऊसकीपिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तसं माझं बॅकग्राऊंड नाही आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट किंवा हाऊसकीपिंग. म्हणजे जेव्हा मी नोकरीला सुरू केली तेव्हा मला हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं हे अजिबातच माहीत नव्हतं. पण बाय गॉड ग्रेस मला ना काय म्हणतात, मॅनेजर्स मला इतके खूप चांगले मिळाले की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला ग्रूम केलं. माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल, ती खूप छान पद्धतीने त्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये झाली. आणि मग ते ठरलं की नाही, चला आता आपण एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत जिथे अजून हाऊसकीपिंग किंवा सिक्युरिटी या गोष्टी बऱ्याचशा काय म्हणतात डेव्हलप करणं गरजेचं आहे किंवा त्याला एक काय म्हणू आपण हाऊसकीपिंग सर्व्हिसेसला एक चांगल्या पातळीवरती आणण्यासाठी. कारण की हाऊसकीपिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा असं लक्षात येतं की मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये तेवढं महत्त्व हाऊसकीपिंग सर्व्हिसेसला दिलं जात नाही. कारण की ज्या ठिकाणी आपण काम करतो ती जागा व्यवस्थित असली पाहिजे. कारण की तिथलं वातावरण जर नीट असेल, पोषक असेल, तर तुमचं जे काही आउटकम असेल किंवा एम्प्लॉईज काम करण्याची जी काही एम्प्लॉईकडून काम करून घेणं असेल किंवा ज्या काही काय म्हणता येईल वातावरण जे चांगलं मिळाल्यामुळे जे आउटकम येईल ते वेगळ्या प्रकारचं असेल. सो मला असं वाटलं की नाही, आपण त्या क्षेत्रामध्ये जाऊन म्हणजे त्या लेवलला जाऊन आपण काम केलं पाहिजे. आणि सध्या मी तेच प्रयत्न करते आहे की मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्याशी कनेक्ट होऊन आणि तिथे हाऊसकीपिंगशी रिलेटेड किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट नक्की काय आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे या क्षेत्राबद्दल. सो तिथे अवेअरनेस निर्माण करणं. प्लस यात आणखीन एक उद्देश असा होता की बरीचशी मुलं ही पैशाअभावी किंवा त्यांच्याकडे काही शिक्षण पूर्ण झालेलं नसतं, त्यामुळे आपल्याला नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील किंवा त्यांच्यापर्यंत हे माहितीच गेलेली नसते. जसं मला माहीत नव्हतं की फॅसिलिटी सर्व्हिस एक डिपार्टमेंट आहे, फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस एक डिपार्टमेंट आहे, तसं बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. किंवा खेड्यापाड्यांमध्ये अक्षरशः आदिवासी जिथे लोकांपर्यंत अजून रोजगार संधीच गेलेल्या नाही आहेत. सो मला असा एक उद्देश आहे अजून की पुढे जाऊन त्या लोकांना रोजगार संधी मिळावी, या दृष्टीने सुद्धा हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि त्यासाठी आता माझे प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीने. तुम्ही लॉकडाऊनच्या अगदी सुरुवातीच्या काळातच तुम्ही स्टार्टअप सुरू केला. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य केलं. तर स्वतःची एक सेफ नोकरी सोडून आपला एक स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या अनसर्टन काळामध्ये सुरू करायचं आहे. तर तुमच्या कुटुंबाकडून आलेल्या प्रतिक्रिया काय होत्या आणि त्याला तुम्ही कसं डील केलं? आणि जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली तेव्हा
तो एक संघर्ष कसा होता? कारण लोक एकमेकांच्या घरी स्वतःला भेटत सुद्धा नव्हते. नव्हते. तर अशा काळात हाऊसकीपिंग सारखं क्षेत्र तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत होता, तर लोक ते कशा पद्धतीने या सुरुवातीच्या काळात तुम्ही स्ट्रगल केलं? हो. ॲक्च्युली लॉकडाऊन म्हणजे मी सुरू केलं काम स्वतंत्रपणे करणं आणि लॉकडाऊन सुरू झालं. आता त्या ह्याच्यात असं झालं, की बऱ्याचशा IT कंपनीज असतील किंवा कंपन्या म्हणजे सगळ्याच इव्हन म्हणजे जसं माहिती आहे आपल्याला, की सगळ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या. फक्त माझी तेव्हा सिक्युरिटी सर्व्हिसेस ही चालू होती. तेव्हा एकच साईट होती माझ्याकडे. अगदी सुरुवातीचीच माझी साईट आली होती सिक्युरिटीची, ती चालू होती. आणि बाकी हाऊसकीपिंगच्या साईट्स पूर्ण बंद पडल्या. आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला लॉकडाऊनच्या काळामध्ये, की बाबा हे करायचं आहे, सो घरून मला काय म्हणतात, अजिबात कोणाकडून असं काय म्हणतात विरोधाभासाचं काही असं काहीच नाही आलं. म्हणजे खूप पॉझिटिव्हली सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि कदाचित त्यांना हे कुठेतरी माहिती होतं, की हिला पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करायचं जे आहे आणि ते ती करणार आहे आता. आणि घरच्यांना माहिती आहे थोडंसं, की आता हिने ठरवलंय ना, ही करणार आहे आणि आता याच्यात आपण बोलून काही उपयोग नाहीये. सो थोडंसं घरच्यांकडून खूप चांगला सपोर्ट आला मला. माझी मुलगी आहे ॲक्च्युली. घरची जबाबदारी म्हटलं, की सगळ्यात मोठं म्हणजे असं, की लहान मूल जर घरात असेल, तर तो खूप एका स्त्रीसाठी ते फार म्हणजे कठीण होऊन जातं, की हिचं कसं? पण माझे आई-वडील जवळच राहतात. हे माझ्यासाठी खूप प्लस पॉइंट झाला. त्यामुळे मी नोकरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करू शकले. आणि जेव्हा स्वतंत्र व्यवसाय करण्याचं जेव्हा मी ठरवलं, तेव्हा घरच्यांकडून, स्पेशली आईकडून, वडिलांकडून, मिस्टरांकडून, अगदी सासरकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आला. आणि त्यांना छान वाटतं आता असं. आणि वेगवेगळे उपक्रम काहीतरी चालू असतात, सो ॲप्रिशिएट करतात ते त्या सगळ्या गोष्टींना. आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. पूर्ण फॅमिलीकडून चांगला प्रतिसाद आला. कुठेही नाही असं कुणाकडून आलं नाही. अ, आपण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा हाऊसकीपिंग मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये आता नवीन अनेक कंपनीज उदयास आलेल्या सुद्धा आहेत आणि येतात सुद्धा आहेत. जसं आपण BVG ग्रुपबद्दल आपण म्हणू शकतो, की एक खूप मोठा ब्रँड तयार झाला आहे. येस. तर हाऊसकीपिंग सारख्या उद्योगांमध्ये किंवा अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये उद्योग होऊ शकतो आणि त्यातनं अनेक गावाकडच्या लोकांना किंवा कुणी जे कमी शिकलंय किंवा आपल्याला असे जे काहीतरी इनोव्हेटिव्ह करून किंवा स्वतःचं काम, स्वतःचं स्किल, अगदी फारशी स्किल्स नाहीत आपल्याकडे, आपल्याला कामाची गरज आहे. अशा पद्धतीने जे लोकं असतात किंवा अशा पद्धतीने लोकं आज सध्या जॉबच्या शोधात आहेत. तशा छोट्या-छोट्या गोष्टींमधनं पण उद्योग सुरू होऊ शकतो. तर ह्याबद्दल तुम्ही कसं सांगाल, की आपण असा दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे, की आपण उद्योजक बनू शकू? उद्योजक बनू शकू किंवा कोणतंही काम करू शकू. मला असं वाटतं, की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ना, पहिलं तर म्हणजे धाडस करणं फार गरजेचं आहे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं, की बाबा नाही मी हे करू शकते, करू शकतो. हे स्वतःवरती विश्वास ठेवणं ना फार गरजेचं आहे. कारण की आपण आपल्यावरतीच जर विश्वास नाही ठेवला ना, तर इतर लोकसुद्धा तुमच्यावरती विश्वास नाही ठेवणार. त्यामुळे उद्योग कोणताही असू देत, अगदी तो छोटा म्हणजे अगदी मी म्हणेल लोणची पापड बनवण्याचा असू देत किंवा एखादी मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभं करण्याचा असू दे किंवा एखादी IT कंपनी उभं करण्याचं असू दे. तुमचं एकतर स्वप्न, तुमचं विजन हे तुम्हाला जागतं ठेवलं पाहिजे. स्वतः जागते राहिले पाहिजे आपण. आणि मला हे करायचंय आणि मी हे करणार. आणि त्यासाठी जे काही मला कष्ट लागतील, ते मी घेण्याची माझी तयारी आहे. हे जर स्वतःवरती बिलीव्ह असेल ना, तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, हे मला असं वाटतं. तुम्ही तुमच्या कंपनीच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या कंपनीच्या पुढच्या येणाऱ्या काळातल्या ध्येयांबद्दल काय सांगाल? आत्तापर्यंतचा प्रवास जसं आपण मगाशी बोललो, की लॉकडाऊनमध्ये सुरू केलं. लॉकडाऊनमध्ये सुरू करून सुद्धा डिसइन्फेक्शन सर्व्हिसेस आपण प्रोव्हाईड करत होतो. कारण की कोविडचं सिच्युएशन होती. बऱ्याच घरांमध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स होते. मग त्यानंतर डिसइन्फेक्शन सर्व्हिसेस करणं होतं. बऱ्याचशा काही कंपन्या अशा होत्या, की ज्या इसेन्शियल ह्याच्यामध्ये होत्या आणि त्यांना काम करणं होतं. सो तिथे पण आपण सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्या. सो जसं आपण मगाशी बोललो, की लॉकडाऊनमध्ये व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाऊन लागलं किंवा त्या पिरियडमध्ये स्टार्टअप सुरू केला. त्यामध्ये प्रतिसाद तसं म्हणजे नवीन क्लायंट्स मिळणं किंवा नवीन काही अजून गोष्टी येणं बंदच झालं होतं. हे सगळ्यांसाठीच झालं होतं, लाईक वर्ल्ड वाईड झालं होतं. सो त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग इंडस्ट्रीला तर जास्त फटका बसला. कारण की कंपन्याच बंद झाल्या, कंपनीजच बंद झाल्या. त्यामुळे आपण म्हणजे एम्प्लॉईज नाही तर काय काम करणार हाऊसकीपिंग. सो तसं झालं. पण त्यातही जेव्हा पहिलं लॉकडाऊन आपलं ओपन झालं, लाईक सुरळीत सगळं सुरू झालं, तेव्हा आम्ही कर्जतमध्ये एका रिसॉर्टवरती 1 महिना थांबून, साईटवरती थांबून जवळपास 45 स्टाफ टप्प्याटप्प्यानी 15-15 याच्या टप्प्यानी आपण
तिथलं डीप क्लिनिंगचं काम यशस्वीरित्या पार पाडलं होतं. सो ती एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. आणि तो एक माइलस्टोन असा ठरला माझ्यासाठी की त्यातनं मी खूप शिकले. कारण की नोकरी करत असतानाचे अनुभव आणि बिझनेस करत असतानाचे अनुभव हे खूप वेगळे आहेत. नोकरी करत असताना सगळं प्लॅनिंग, मार्केटिंग वगैरे हे आधी झालेलं असतं. आम्ही जेव्हा साईटवरती असतो, बिईंग अ फॅसिलिटी मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, आम्ही जेव्हा साईटवर असतो, सगळं ऑलरेडी वॅकंटनी होऊन आलेलं असतं. आम्हाला फक्त ते एक्झिक्युशन करायचं असतं. पण जेव्हा आपण बिझनेस करतो, तेव्हा अगदी स्क्रॅचपासून सुरुवात असते. म्हणजे अगदी काय म्हणतात, प्लॅनिंग, नेमकं काय करायचं, पहिलं तर मला काय करायचं आहे आणि त्यासाठी लागणारे सगळं जी काही जमवाजमव असेल, मग फायनान्शियली असतील, डॉक्युमेंटेशन असतील, माणसं असतील, हे सगळं इतकं स्क्रॅचपासून करावं लागतं की ज्याची कदाचित आपल्याला कल्पना पण आपण करत नाही नोकरी करताना. सो ते खूप चॅलेंजेस होते. बट लकीली सगळ्यांच्याच म्हणजे माझे मॅनेजर्स असतील, प्रिव्हियस मॅनेजर्स असतील, फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली असेल, त्या सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. त्यामुळे मी सर्व्हाइव्ह करू शकले. आणि म्हणतात की बिझनेस हा एक 999 दिवसांचा एक काय म्हणतात तपश्चर्या असते. ती केली की त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. सो ते 999 दिवस संपण्याची मी आता वाट बघते. पण ती तपश्चर्या आयुष्यभर राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत बिझनेस करतोय आपण ती तपश्चर्या राहणार. कारण की रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. म्हणजे या फील्डमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये तर मिळतं. आणि त्या अनुभवातनं आपण काय शिकतोय हे खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या ध्येयाबद्दल बोलाल तर मला कंपनीला, म्हणजे आपल्या या कंपनीला एका अशा लेवलला न्यायचं आहे की जिथे आपली एक स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. फॅसिलिटी इंडस्ट्रीला, हाऊसकीपिंगला एक काय म्हणतात चांगला दर्जा द्यायचा आहे. जिथे काय म्हणतात ग्राउंड स्टाफला, म्हणजे बऱ्याचदा बघितलं जातं की हाऊसकीपिंग स्टाफला अजिबातच काय म्हणतात किंमत नसते म्हणण्यापेक्षा जास्त महत्त्व नसतं. सो मला त्या क्लासला सुद्धा एक महत्त्व द्यायचं आहे की ते किती महत्त्वाचे आहेत स्टाफसाठी म्हणा, कंपनीसाठी. हाऊसकीपिंग करणारी माणसं, ती टीम किती महत्त्वाची आहे, त्यांचे काय कष्ट आहेत, हे एक तो मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हे इतर म्हणजे जे बीव्हीजी आहेत किंवा बीव्हीजी सारखे ग्रुप आहेत किंवा इतर काही MNCs आहेत, सोडेक्सो, JLL, कंपास, ह्या ज्या सगळ्या काही ब्रँड्स आहेत, ते ज्या पद्धतीने छान आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्लायंटसोबत काम करतायत. सो तसंच एक काय म्हणतात त्यांनाच एक त्या सगळ्या कंपनीजना एक आदर्श ठेवून की नाही, मला पण लोकल आणि थोडं वाढत वाढत जाऊन पॅन इंडिया, आणि जर सगळं छान झालं तर बाहेर, हे एक असं आउट ऑफ इंडिया. सो असं एक थोडंसं हे आहे माझं ध्येय की मला ते करायचं आहे. आणि मुख्यतः ज्यांना स्किल डेव्हलपमेंट, ज्यांना खरंच काहीतरी करण्याची, धडपड करण्याची तयारी आहे ज्यांची, त्यांच्यासाठी सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आमच्या काही आता काही पाईपलाईनमध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आमचं असं चाललेलं आहे की आपण जे ट्राईब एरियाज आहेत किंवा रुरल एरियाज आहेत, जिथे लोकांपर्यंत अजून पोचलेल्या नाही आहेत नोकरीच्या संधी काय आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन, कारण की त्यांना शक्य होत नाही शहरात येऊन राहण्याचा खर्च करणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना शक्य होत नाही. राहणं नेमकं त्यांना माहितीच नसतं की काय करायचंय. सो अशा लोकांपर्यंत वेगवेगळ्या नोकरीच्या संधी कशा काय घेऊन जाता येतील. एकतर हाऊसकीपिंग किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडस्ट्री आहेत, पण त्याचबरोबर इतरही काही इंडस्ट्रीज आहेत जिथे शिक्षण हे काही काय म्हणतात, पात्रता तुमची शिक्षणावरती हे नसते, ठरलेली नसते. तिथे तुमच्यात स्किल किती आहे, तुमची करण्याची कॅपॅबिलिटी किती आहे, काम करण्याची कॅपॅबिलिटी किती आहे, याच्यावरती तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो, नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. अशापर्यंत आपल्याला ते काय म्हणतात पुढेपर्यंत न्यायचं आहे. आणि बघू आता ह्या सगळ्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीने आम्हाला यश मिळते. पण आम्ही ते करणार आहोत आणि जाईल त्या लोकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. असं म्हणतात की जर तुमचं ध्येय उदात्त असेल तर तुमचं ते ध्येयच तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतात. तर असं खूप प्रचंड मोठं म्हणजे असं एक सामाजिक कार्य, त्याचबरोबर एक उद्योग, अशी तुमची जी सांगड तुम्ही घातली आहे. तर खूप बरं वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही इथे आलात, तुमचे विचार मांडले, ह्याच्याबद्दल संपूर्ण MTVच्या टीमकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दैनिक मुंबई तरुण भारत यांनी स्टार्टअप फर्स्ट हा जो उपक्रम, स्तुत्य उपक्रम राबवला आहे. आणि यामध्ये आम्हाला इथे जे नवीन उद्योग ज्यांनी सुरू केलेला आहे किंवा जे या उद्योगामध्ये प्रकर्षाने काही करू पाहता आहेत, अशा सगळ्या तरुणांना त्यांच्यासाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांचे आभारी आहे. तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं, आमचे काही विचार मांडण्याची संधी दिली, जेणेकरून इतर काही ज्यांना
उद्योग क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा खरंच एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की आमच्या ज्या काही एक्सपिरियन्सेस आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा एक नवीन चालना मिळेल की नाही आपण सुद्धा काही करू शकतो. आणि मला आज या प्लॅटफॉर्मवरती असं बोलावं असं वाटेल की महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत. सो ज्या महिलांना आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपलं पोटेन्शियल ओळखून मी काहीतरी करू शकते, तर मी काहीतरी करू शकते हे फक्त मनात ठेवू नका, तर तुम्ही नक्कीच ते करा. आणि स्टार्टअप फर्स्ट हा प्लॅटफॉर्म अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या उद्योगाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवू शकता आणि त्यातनं प्रेरणा घेऊन नक्कीच तुमच्यासारखे अनेक उद्योजक तयार होतील. आणि असं मी इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच.